नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे एका स्पेशल व्हिडिओमध्ये. सातपुड्याची शान काठीची राजवाडी होळी आज ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघणार आहात आणि हा व्हिडिओ खूप स्पेशल बनते. मी सध्या आहे मुंदलवाडी या ठिकाणी आणि आपण इथून जाणार आहोत काठी. नंदुरबार जिल्ह्यामध्ये तर अकराणी आणि अक्कलकुवा तालुक्याच्या एकदम मधोमध. तर शॉर्टपर्यंत व्हिडिओ बघा, व्हिडिओ खूप स्पेशल बनते आणि पुढचा शॉट काठीमध्ये. एक नंबर पूर्ण माहोल तयार झालेला आहे. चला थोडंसं पुढे घेऊन चालतो तुम्हाला. हा वेगळा ग्रुप आहे बघा. असे आता बरेच गट तुम्हाला पाहायला भेटतील. कुठून आलेत? कुठून आले? बरीगावण. हा. कुठून आले दादा? मारेगाव. हा ग्रुप दिसतोय बघा. चला वेलकम टू द रॉयल लेगेसी ऑफ सातपुडा. मी आहे सध्या काठीमध्ये आणि आजचा स्पेशल दिवस आहे होळीचा. तर हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग बनते आणि काठीची राजवाडी होळी कशी असते हे पूर्ण या व्हिडिओमध्ये मी कव्हर करणार आहे. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आता इथं आल्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जो होळीचा बांबू असतो ना तो आपण बघू. तर आपल्याला तो बांबू शोधावा लागेल कुठे आहे काय, कारण आपण इथं पहिल्यांदाच येते. तर चला तो बांबू बघू आपण. हा जो बांबू तुम्ही बघितला ना, ह्या बांबूचं ह्या होळीमध्ये विशेष महत्व आहे आणि कित्येक दिवसांपासून हा बांबू कित्येक शेकडो किलोमीटरवरून इथं आणलेला असतो, ते पण पायी चालत. ते बघा, डिटेलमध्ये मला एवढं सांगता नाही येणार, पण मला वाटतं आता त्याला तयार करतायत. ते बघा, अशा पद्धतीने याला तयार करतात. हा बांबू बघा तुम्ही, सॉरी ही होळी बघा तुम्ही. ह्या पॉइंटला तुम्ही जर बघितलं ना तर जितके पण मोरख्यांचे जे ग्रुप आलेले आहेत ना हे सगळे इथं एकत्र आलेले असतात आणि या होळीपाशी ते जमलेले असतात. हे बघा, तो किती उंच आहे बघा. ना तुला जायचं असेल का? रात्रीचे 2 वाजता आहेत आणि गर्दी जास्त वाढली इथं, कारण होळी येऊन गेलेली आहे आणि जितके पण मोरख्यांचे ग्रुप होते ना ते सगळे ग्रुप आता हळूहळू त्या होळीकडे जातील आणि त्यामुळे ह्या ठिकाणी गर्दी खूप वाढलेली आहे. आता ही जी होळी इथं आणली गेली ती होळी काही टायमानंतर जिथं होळी पेटवली जाईल ना तिथं घेऊन जाईल. तर खूप इंटरेस्ट वाढू राहिला आहे गोष्टीमध्ये आणि सध्या तरी ह्या गोष्टीला अजून 4 ते 5 तास आहे.
नो भावना काय सांगू. रोहित, तुझी खूप पहिलीच होळी ना? खूप उत्साहाने आलेलो आहे काठीची फर्स्ट टाइम होळी बघण्यासाठी. मी असा विचार करून आलो की आम्ही 1-2 तास थांबू, सर्व बघू, फिरूया, नंतर जाऊ. पण आता हे सांगून राहिलेली की पूर्ण जागरण करायचे आणि सकाळपर्यंत तिथं थांबायचे. बघूया आम्ही सहन करू शकतो की नाही. किती वाजेला मी झोपणार आहे. मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसेलच मी किती वाजता गायब होत होते. काठी के होली पे धूम मचा रहा है. देखो देखो जबरदस्त सीन आहे. आणि या ठिकाणी असे बरेचसे ग्रुप डान्स करत असतात. वेगवेगळे ग्रुप असतात आणि एका ग्रुपमध्ये जर तुम्ही बघितलं ना तर 15 ते 20 लोक एका ग्रुपमध्ये असतात. एका दुसऱ्या लोकेशनवर आलोय आणि इथून सीन थोडं डिफरंट पाहायला भेटतं. थोडंसं साईडला आहे आणि बघा तुम्ही, एक शॉट घेण्यासाठी थोडस वरती आलोय आणि इथून जे सीन दिसतं ना ते तुम्हाला दाखवतो. हे बघा, माणसं अक्षरशः मुंग्यांसारखे भरलेत. इतकी जबरदस्त गर्दी होळीची. अद्याप तरी फक्त 12च वाजलेलेत आणि गर्दी बघा, खतरनाक. होळीमध्ये फिरत असताना युट्यूबर विकास ठाकरे भेटलेत. काय म्हणता दादा? बस बरेच का? खूप दिवसानंतर आमचं भेटणं झालंय. मेसेज वरतीच बोलणं होत होतं आणि योगायोगाने आज त्यांच्याशी भेट झाली. चांगलं वाटलं त्यांना भेटून. आम्ही लवकरच काही टायमानंतर एक ट्रिप प्लॅन करणार आहे सातपुड्यामध्ये. तर बघू एका दिवशी जरा आम्ही काहीतरी. होळीमध्ये सगळ्यात आकर्षक करणारी गोष्ट म्हणजे ह्या घुंगरूंचा आवाज. अनबिटेबल आहे. सकाळच्या 5 वाजत आहे आणि थोड्या वेळानंतर इथं होळी पेटवली जाईल. पण ज्या ठिकाणी होळी रोवली जाते ना तो खड्डा तुम्हाला दाखवतो. हे बघा, हा जो खड्डा आहे हा पूर्ण स्वतःच्या हाताने उकरला जात असतो आणि या ठिकाणी